एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्या अपघाती अकाली निधनानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री होते। उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते। एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले। अजित पवार हे दिलखुलास होते, मनात येईल ते बोलायचे, ते दीर्घद्वेषी नव्हते। राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रात ते दादा म्हणून लोकप्रिय होते, ते असे अकाली जातील असं वाटलं नव्हतं। कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते। त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली। ते सर्वार्थाने दादा होते। दादांना माझ्यातर्फे, ठाकरे व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली। दरम्यान राज ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। ते म्हणाले की अजित पवार हे कमालीचे स्पष्ट वक्ते होते। काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे। आश्वासनं देऊन स्वतःभोवती माणसाचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता। राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्ट वक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो। अजित पवारांचं मला आवडणारं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकारणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं। सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट दाखवणारेच नेते कमी उरलेत। त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की। राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो। त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते। हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत। राजकारणातले दिलदार विरोधक एकामागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे। मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली।